या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 7841955705। आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड। देशात एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांची निवड झालेली आहे आणि त्याचाच जल्लोष संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करते आहे। त्याचाच एक भाग म्हणून वरुड शहरात देखील आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात येत आहे। आपल्यासोबत वरुड मोर्शी विधानसभेचे अतिरिक्त निवडणूक प्रमुख अमित भाऊ कुबडे आहेत। काय सांगणार, आज कशासाठी या ठिकाणी एकत्रित जमल्यात? पंतप्रधान मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि देशाला योग्य नेतृत्व मिळालं, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी वरुड मोर्शी यांच्या वतीनं मी मोदीजींचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पूर्ण भारतवासियांचे सुद्धा अभिनंदन करतो। येणाऱ्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे। आपल्याकडे एक विधानसभेचा चेहरा म्हणून, एक नेतृत्व म्हणून पाहायला जात आहे। काय आपली तयारी या विधानसभेकरिता? विधानसभेकरता आता तयारी चालूच आहे, पण आमचे नेते माननीय श्री अनिलजी बोंडे यांच्या नेतृत्वात आम्ही हे जे निवडणूक लढलो, आता पुढं काय योग्य तो विचार ते करेन आणि पुढं ते दिशा दर्शवेल तसं आम्ही चालू। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राजकुमार भाऊ राऊत आहे। काय सांगणार, देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झालेले आहेत। या भारत देशाच्या जनतेनं पुनश्च नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामदाजी तळस यांचा काही कारणास्तव पराभव झाला। आम्ही खंत व्यक्त करतो, कारण एक खासदार, आपला वर्धेचा खासदार दिल्लीत जायला पाहिजे होता, परंतु या विभागाचे नेते डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब यांना 3 दिवसा अगोदर या विधानसभेत सोडण्यात आलं। जर या विधानसभेत महिनाभरापासून सोडण्यात आलं असतं तर 1 लाखाचा लीड या मतदारसंघात बोंडे साहेबांनी मिळवून दिला असता। माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा भारतीय पंतप्रधान पदाची शपथ घेतली। अतिशय आनंदाचं वातावरण एनडीए मध्ये आहे। एनडीए मध्ये भारतीय जनता पक्षानं सगळ्यात जास्त सीटा मिळवल्या। यामध्ये या वर्धेच्या मतदारसंघातून आम्ही रामदासजी तळस यांच्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु काही कारणास्तव आम्ही लीड देऊ शकलो नाही। डॉक्टर असे व्यक्त करतो। आपण बघू शकतो, देशात एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांची निवड झाली आणि त्याचाच जल्लोष वरुड शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।